36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती जिल्ह्यात उघडकीस आलेल्या तब्बल 2,40,48,072 रुपयांच्या धान्य गैरव्यवहार प्रकरणाचे पडसाद आता मूर्तिजापूर तालुक्यातही उमटू लागलेत. या प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलेल्या तत्कालीन निरीक्षण अधिकारी चैताली अजय यादव यांच्या कार्यकाळातील व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाल्याची चर्चा असून तपास पथकानं मूर्तिजापूर विभागातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कामकाजावर लक्ष केंद्रित केल्याचं समजतं. जिल्हा पुरवठा विभागाच्या चौकशीमध्ये जानेवारी 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये हजारो क्विंटल धान्याच्या अपहाराची बाब समोर आली आहे. 27 मार्च 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम चौकशी अहवालानुसार शासनाला 2,40,00,000 रुपयांहून अधिक आर्थिक फटका बसल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. यानंतर संबंधित 2 अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही रेशन दुकानदारांची परवाने देखील रद्द करण्यात आली आहेत. मूर्तिजापूर शहर आणि तालुक्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याच्या कथित काळाबाजाराबाबत यापूर्वीही विविध वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमातून सातत्यानं बातम्या प्रकाशित झालेल्या होत्या. त्यामुळे जिल्हास्तरीय चौकशीचा फोकस आता मूर्तिजापूरकडे वळल्याचं चित्र दिसून येत आहे. तपास पथकाच्या छाननीमध्ये वितरण नोंदी, धान्य उचल, लाभार्थी नोंदी आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केली जात असल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळते. दरम्यान तपासाच्या वाढत्या कक्षेमुळे मूर्तिजापूर विभागातील तत्कालीन अधिकारी, कर्मचारी तसेच काही रेशन दुकानदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. चौकशीचा फास अधिक घट्ट होत असतानाच अनेक व्यवहारांची तपासणी सुरू असल्याचं अंतरिम अहवालात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे अनेकांची धाबे आणल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगते. विशेष म्हणजे 2019-2022 या कालावधीतील काही ई-पॉस नोंदी आणि वितरण डेटा अद्याप पूर्णपणे उपलब्ध नसल्याचं समोर आलंय. हा डेटा प्राप्त झाल्यानंतर चौकशीचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. गैरव्यवहाराची व्याप्ती आणि आर्थिक नुकसानीचा आकडा आणखी वाढू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाहीये. तपास पथकाचा अंतिम अहवाल समोर आल्यानंतर कथित गैरव्यवहाराचे नेमके स्वरूप, जबाबदारी कुणावर निश्चित होते, कोणत्या स्तरावर त्रुटी किंवा अनियमितता घडल्यात आणि शासनाला किती आर्थिक फटका बसला याबाबत स्पष्ट चित्र समोर येणार आहे. त्यामुळे केवळ मूर्तिजापूर तालुकाच नव्हे तर संपूर्ण अकोला आणि अमरावती जिल्ह्याचं लक्ष आता या चौकशीच्या अंतिम निकषाकडे लागलेलं आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर अवलंबून असलेल्या हजारो गरजू लाभार्थ्यांच्या हक्काच्या धान्याशी संबंधित हा विषय असल्यानं तपासातून सत्य बाहेर येऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नितीन टाले, अकोला.